अध्यक्ष भैयासाहेब रवींद्र पाटील यांचा सन्मान आमचे मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्तीपरायण माधवदासजी महाराज राठी यांना विनंती करतो, त्यांनी भैयासाहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। संस्थांचे नमस्कार, मी प्रभाकर उगले तुमचं आमच्या फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत करतो। या ठिकाणी आता मी फेरीला निघालेलो आहे आणि ब्रह्मगिरीची फेरी कुशावर्तात आंघोळ केली आता आणि निवृत्तीरायाचं दर्शन घेऊन मी या ठिकाणी निघालो। बघू शकता ही गर्दी आहे आता आंघोळ करून पुन्हा परत आलेली दर्शन करून। आज एकादशीचा दिवस आहे आणि सर्वजण दर्शन करून भाविक परतत आहे। पवित्र अशा दिवसावर 14 जानेवारी आहे, तिळ संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। या वेळेला ही जी वारी आहे हीच मकर संक्रांतीच्या दिवशीच आलेली आहे। शुभ अशा पर्वावर ही वारी आल्यामुळं आमापाशी गर्दी या त्र्यंबक नगरीमध्ये आहे आणि सर्वच जण मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी आपला पवित्र असा हा सोहळा साजरा करत आहे। हे आहे गंगाळ तळे आणि आता या गंगाळ तळ्याला इथं नमस्कार करून आता मी पुढील फेरीसाठी निघालेलो आहे। समोरची दिसती ती अंजनेरी पर्वत रांग आहे, तुम्ही बघू शकता। सकाळचा हा प्रसंग आहे आणि सुंदर अशा दिंडीतील भजनांच्या तालावर आमचं या ठिकाणी ही सकाळची ब्रह्मगिरी फेरी चाललेली आहे। तुम्ही बघू शकता मागे रांगच रांग आहे। अंधारामुळे तुम्हाला इथं एवढं दिसू शकत नाही, परंतु पावले हे सर्व काही ब्रह्मगिरीकडे चाललेले आहे, प्रदक्षिणेला चाललेले आहे। तर रामकृष्ण हरी माऊली, पुन्हा एकदा ही जी दृश्य आहेत ही आहेत ब्रह्मगिरी फेरीची आणि ब्रह्मगिरीच्या या फेरीला प्रारंभाने पहिला छोटासा घाट म्हणा तुम्ही उतरणी लागलेली आहे आणि पूर्वीकडे हा अंजनेरी पर्वतरांग आणि इकडं ही ब्रह्मगिरीची ही पर्वतरांग आहे आणि आपण या घाटामध्ये आहे। आपण बघू शकता मागेही टाळघोषाच्या साथीने दिंड्या येत आहे आणि सुंदर अशी ही जी फेरी आहे आता या ठिकाणी चाललेली आहे। नमस्कार, या ठिकाणी फेरीचे दृश्य तुम्हाला दाखवत आहे। ही ब्रह्मगिरीच्या फेरीचे दृश्य। सर्वजण पहा कशा शिस्तबद्ध रीतीने वारकरी चाललेले आहेत।
या आनंदाच्या अंगणी निघाल्या गवळणी म्हणा. या आनंदाच्या मथुरेची चक्रपाणी जातो गे साजनी बोले नंदाची पटराणी सद्गदित होवोनी मथुरेची चक्रपाणी जातो गे साजनी झाले मना वचन ऐकोनी या आनंदाच्या अंगाने मिळाल्या गवळणी या आनंदाच्या अंगणी निघाल्या गवळणी. या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी रती चढले वना माळी अतंत गोपाळी भूमी पडल्यावर जबाळी कोणत्या सांभाळी भूमी पडल्यावर जबाळी कोणत्या सांभाळी करवाला शिवची तुझा कोणी रे धाडीला का घात करवाला शिवची सकळा झाली धरणी या मिळाल्या गवळणी या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी भेट तुझी रे युगा युगाची साथ दिली तू मला जन्माची भेट तुझी रे युगा युगाची साथ दिली तू मला जन्माची मिलनाची आशा अंतरी कृष्णाची आशा अंतरी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी गागर घेऊन पाणी असे जाता आड रस्त्याला काना उभा होता गागर घेऊन पाणी असे जाता आड रस्त्याला काना उभा होता गागर घेऊन पाणी असे जाता आड रस्त्यावर काना उभा होता किती करशील रे मस्करी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी मास्तरी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी जनार्दनी पूर्ण कृपेने सद्गुरु श्री चरण मिळाले एका जनार्दनी पूर्ण कृपेने पूर्ण कृपेने सद्गुरु श्री शरण मिळाले एका जनार्दनी पूर्ण कृपेने सद्गुरु
ऋषी शरण मिळाले मिलनाची आशा अंतरी मिलनाची आशा अंतरी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी कृष्ण येता झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी पाणी लागत पाणी लागत
तर साधारण 9 वाजलेले ब्रह्मगिरीची ही फेरी आम्ही आतापर्यंत प्रदक्षिणा करत आहे आणि आता जवळपास अर्ध्याच्या जवळच आलो आहे. तर अर्ध्यावर आलो नाही म्हणा असं म्हणून अजून गौतम ऋषीपर्यंत जायचं आहे. आणि बघू शकता भाविक आता या ठिकाणी असे सुंदर रीतीने ही फेरी करत आहेत आणि किती उत्साह बघा. ऋषींनी संतांनी घालून दिली जी परंपरा आहे ती कशी टिकली आहे आणि किती शिस्तबद्ध रीतीने सर्वजण जात आहे. नामघोष चाललेला आहे आणि ही जी पुढे ब्रह्मगिरी पर्वत आहे देखलिया ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी खरोखरच हे निसर्गाने नटलेलं असं ठिकाण आहे. आणि म्हणजे महान ऋषी गौतम ऋषींचं हे स्थान आहे. तसंच निवृत्तीनाथांनी सुद्धा या ठिकाणी तप केलेलं आहे आणि त्यांची समाधी पण त्र्यंबकेश्वरलाच आहे. अशा या पवित्र समाधी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी येतात आणि या ब्रह्मगिरीला फेरीसुद्धा मारतात. तसंच श्रावणामध्ये सुद्धा तिसरा श्रावण सोमवारी फेरी मारली जाते. तशी पौषवारीमध्ये सुद्धा आता ही फेरी मारली जात आहे. रामकृष्ण हरी. नाही दोषी जाते भंगा वरचे म्हणता गंगा गंगा सकल दोषी जाते भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोषी जाते भंगा पुष्कळता जे करता स्नान याचे वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोषी जाते भंगा दक्षिणा तया तयाच्या रामकृष्ण हरी. राम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम तुकाराम यूट्यूब. जय हरी माऊली. आणि आता जवळपास गौतम ऋषीच्या जवळ आपण आलेलो आहोत. तर आता आपण अर्ध्याच्या जवळ आलेलो आहे. ही जी पारीची क्षणचित्रे तुम्ही बघत आहे यामध्ये
उंचच उंच हा ब्रह्मगिरीचा पर्वत आणि सुंदर असं वारीचं दृश्य. ही आता ब्रह्मगिरीची पर्वत फेरी आहे. बघू शकता तुम्ही. हा दैदिप्यमान सोहळा या डोळ्यांनी पाहावा असा आहे. आयुष्यातून एकदा तरी या ब्रह्मगिरीची फेरी नक्की करावी. नव्या पिढीने करायला हरकत नाही, कारण आजकाल नव्या पिढीला हे आवडत नाही. पण तुम्ही इथं या. खरा निसर्ग, खरं काश्मीर, सगळं सौंदर्य इथंच आहे. आणि ब्रह्मगिरीने सर्व पापनाश कसा होतो आणि त्याचं खरंच इथं आल्यावरच कळतंय. तुमच्या मनातले विचार, क्लेश, विषय सर्व इथं निघून जातात. ऋषींनी, संतांनी इथं पावलं झिजवलेली आहे. ही जागा पवित्र झालेली आहे, ही भूमी पवित्र झालेली आहे. आणि अशा या भूमीमध्ये आपण आहोत. नक्कीच याची अनुभूती नामदेव महाराजांनी घेतली, अनेक संतांनी घेतली. तीच अनुभूती आपल्या सगळ्यांना नक्कीच येते. तर या ठिकाणी आता हे महाराज आहे. नाव सांगा आपलं. रानू सकाराम कड पांढाने वणी. बनी, काय सांगशाल फेरीविषयी? फेरीविषयी अति आनंद वाटतो. हां, सगळे लोक आनंदात करतात. फेरी बी आणि वारी बी हो ना, दोन्ही आनंद आहे. आणि या वेळेला तर मकर संक्रांत सुद्धा आलेली आहे. मोठा योग आलाय. हो का नाही? तर आपण भाग्यवान आहेत, आपण ही फेरी करत आहे नाही का. सर्वांना रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा, ए ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. ही वारीची सुंदर अशी दृश्य तुम्ही बघू शकता. आता गौतम ऋषीच्या आपण जवळ जात आहोत आणि या भक्तिरसात बुडलेले हे सर्व वारकरी. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. निवृत्तीनाथ महाराज की हर हर महादेव. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तुम्ही बघू शकता किती जोश आहे इथं. आजोबा सुद्धा आहे आणि माऊली तुकाराम म्हणजे खरंच म्हणजे एक संतांची जी परंपरा आहे ती आता कशी आजही सुंदर रीतीनं टिकून ठेवलेली आहे. वारकरी संप्रदायाचं फार मोठं काम आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातले नव्हे देशातले या ठिकाणी वारकरी सामायिक झालेले आहे. आणि हा सोहळा हा एक विश्व सोहळा झालेला आहे, समाधी सोहळा. आणि त्यानिमित्ताने आपण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत आहे. कारण या जया पाहिली ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. अहो खरंच मिळणार नाही यमपुरी. कारण हे जे सुख आहे इथं अनुभवल्यावर स्वर्गात कोणतं वेगळं सुख मिळणार आहे, बरोबर आहे? तर हे ब्रह्मगिरीचं सुख हे बघा आजी सुद्धा अनुभवत आहे. काय सांगशाल आजी? चालते तुमचा अनुभव सांगा ना. आम्हाला आनंद वाटतो. आहे का नाही? वा वा वा, खूप सुंदर, खूप सुंदर. बघा सगळ्यांचे चेहरे आज एवढा चढ आहे तरी किती खुश आहे. आणि हेच विशेष आहे. हाच हो नक्की नक्की हाच एक वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
लोक म्हणतात स्वर्गाचं द्वार, पण या गौतम ऋषीकडे जाणे म्हणजेच एक स्वर्गाच्या द्वाराकडे जाण्यासारखं आहे. आता सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम बसवा ते ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. वासुदेव हरी वासुदेव हरी गौतम ऋषी की जय. जय. ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. तर आपण आलेलो आता गौतम ऋषी जवळ. आता हे गौतम ऋषींचं जुनं मंदिर आहे. या ठिकाणी गर्दी तुम्ही बघू शकता. भाविकांची गर्दी आहे. खरं तर हळूहळू दर्शन होऊ शकतं, पण आपण थोडं भारतीय परंपरेत एखादी गोष्ट मात्र आपण चुकीची करतो. हळूहळू आपण गौतम ऋषीला प्रदक्षिणा इथं तर पूर्ण केलेली आहे. अर्धी प्रदक्षिणा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. खरा आनंद या ठिकाणी बघा. एवढ्या उत्साहामध्ये या ठिकाणी फुगडी झालेली आहे. आणि आता चला एक मिनिट माऊली, एक मिनिट माऊली, एक मिनिट. चला हां. आता इथं वारकरी बघा किती उत्साहाने या ठिकाणी फुगडी खेळताना दिसत आहे. अतिशय सुंदर उत्साह शिगेला पोचलेला आहे. आणि एक दोन मिनिट हां थांबा थांबा. मित्रांनो, आता आपण आहोत या गौतम ऋषीच्या मंदिराजवळ. आणि आता तुम्ही हा मेळा बघा किती संत असे आनंद लुटताना दिसत आहे. हाच स्वर्गीय आनंद आहे या ठिकाणी. आणि एवढी या ठिकाणी फेरी मारल्यानंतर सुद्धा आनंद किती गेला आहे तो तुम्ही बघू शकता. आणि हा आनंद फक्त संप्रदायातच मिळतो. अतिशय सुंदर असा आनंद या ठिकाणी घेताना. आणि पूर्ण दिंडी अतिशय सुंदर बघा बरं. हो सरका बाबा बाबा आता नवतरुणाला लाजवेल अशा रीतीनं आता या ठिकाणी फुगडी खेळली जाते. बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर सर्व रंगलेले या ठिकाणी. हा खरं तर हा उत्साह आणि हे प्रेम यातच दिसतंय. अतिशय सुंदर ही फुगडी तुम्ही बघत आहे. ही आहे गौतम ऋषींच्या जवळ. बाबा लय करू ना सुंदर.
अरे अरे कुंडली कोरदे हरी विठ्ठल. ताई एक मिनिट. ताई एक ताई हा हा म्हणा म्हणा गोपाल कृष्ण राधा कृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. हा हळू हळू हळू.
तर आता गौतम ऋषींपासून आम्ही निघालेलो आहे आणि आता खालच्या दिशेने म्हणजे आता हा सोपा प्रवास चालू झाला आहे. एक प्रकारे अर्धी जी फेरी आहे ती पूर्ण झाली आहे आणि आता एक उत्साह घेऊन या ठिकाणी छान असं एक वेगळी स्फूर्ती घेऊन या ठिकाणी आता अर्धी मदत झाली म्हणजे अर्धी आता फारसं काही उरलेलं नाही असं म्हणू शकतो. कारण चढ नाही आहे, आता फक्त उतरायचं आहे. आता फारशी शक्ती खर्च नाही होणार आणि बघू शकता हा महासागर ही आता ही माणसांची गंगा आहे. आता खरं तर ब्रह्मगिरीवर गंगा अवतरली आहे, परंतु आता आज तर खरी वारकऱ्यांची गंगा अवतरलेली या ठिकाणी दिसते. सगळीकडे तुम्ही वरती बघू शकता, सगळ्या बाजूने फक्त वारकरी दिसत आहे आणि सुंदर असा हा एक प्रवाह आणि हे फक्त संतांच्या विचारामुळे शक्य झालं आहे. या ठिकाणी गौतम ऋषींचं तप आहे, गैनीनाथांचं तप आहे, निवृत्तीनाथांचं आणि सगळ्या या वारकरी संप्रदायात महान संतांचा कर्मयोग या ठिकाणी आहे. म्हणूनच अविरतपणे ही संत परंपरा आजही टिकून आहे. आज हे सोशल मीडियाचं जग आहे असं आपण म्हणतो, परंतु हे जे काही संतांचे विचार आहे काळानुरूप सुद्धा तसेच म्हणजे काही त्याच्यात बदल वाटत नाही. कारण ते एक प्रकारे शास्त्र आहे. त्यांनी जे सांगितलं आहे, त्यांना जे उमजलं आहे त्याच्यानंतर त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळं खरंच म्हणजे ही जी अनुभूती आहे प्रत्येक युवकाने घेतली पाहिजे, आजच्या पिढीनेही हे घेतलं पाहिजे. आणि आहे याच्यामध्ये युवक पण सहभागी आहे असं नाही म्हणू शकत की सगळे आहेत, सगळ्या पिढीतले लोक आहे. आपण म्हणतो संस्कृती टिकत नाही, पण संस्कृती धर्म रक्षती रक्षिता, आपण त्याचं रक्षण केलं तर तो धर्म टिकल. तर त्याप्रमाणे त्या उक्तीप्रमाणे आजच्या पिढीने बी म्हणजे आपण या संस्कृतीचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. तर अशा रीतीने आता ही जी वारी आपण ही परिक्रमा म्हणजे पूर्ण करत आहे. ब्रह्मगिरी पर्वत आपल्या बाजूला तुम्ही बघू शकता. या ठिकाणी असं छान छान सुळके या पर्वतरांगाचे आणि या दख्खनच्या या पर्वतरांगामध्येच ऋषी संत राहिले. तसंच महाराजांचा पराक्रमसुद्धा या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्येच झालेला आहे. आणि अशी ही जी परंपरा आहे ही आजही टिकून आहे. अभिमान वाटावा असा आहे. आणि खरंच तर आपल्याला एवढं पर्वतरांगा किंवा छोटीशी ही फेरी मारायला कठीण होतं, तर आपले जे शिवाजी महाराजांचे मावळे ते एका रात्रीत हल्ला करून परत गडावर किंवा ते कसे जात असतील. आणि याचा आपण विचार केला पाहिजे या आजच्या या पिढीमध्ये ते लोक किती शूर असतील नाही का. तर जय हरी माऊली, रामकृष्ण हरी. हा जो पर्वत आहे आता या ठिकाणी ब्रह्मगिरी दिसते आणि एवढं व्हिडिओमध्ये क्लिअर नाही दिसणार, परंतु या पर्वतरांगेमधूनच गोदावरीचा उगम होतो. आणि ही गोदावरी या ठिकाणी पुढे जाऊन मग हळूहळू नाशिकमध्ये
पुढे प्रवाहित होते. खरं तर ती ब्रह्मगिरीतून निघून पुढे कुशावर्त तीर्थात गंगाद्वारात येते, मग कुशावर्त तीर्थात आणि पुढे हळूहळू पुढे नाशिककडे येते. अशा या ब्रह्मगिरी पर्वताची ही पर्वत शृंखला आणि ही या ब्रह्मगिरी फेरीचा हा योग आलेला आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला. काय सांगशाल माऊली फेरीचा अनुभव? एकदम आनंदी आनंद. हो ना. 40-45 किलोमीटर चाललो, कुठल्या प्रकारचा त्रास नाही. भगवान भोलेनाथाने सगळं करून घेतलं. बरोबर आहे का नाही? एकदम छान. प्रशासनाने चांगल्या प्रकारे रोड केले, वारकऱ्याची चांगली सुविधा केली. चांगली सुविधा केली. खूप 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 धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली आपलं नाव सांगा. हा बरोबर. माऊली आपलं नाव सांगा. महेंद्र राजाराम माडी, धुळे जिल्हा. माळी साहेब, खरं तर ही जे ब्रह्मगिरीची वारी आपण करताय, ही फेरी करताय, काय अनुभव आहे आपले? अनुभव असा आहे, साक्षात भगवंत दर्शन देतो या वारीत आपल्याला. आणि आपण ही वारी करत असताना जो अलौकिक असा आनंद भेटतो तो शब्दात वर्णन करता येत नाही. तो स्वतः अनुभव घेऊन त्याचा आनंद घ्यायचा असतो. आणि अशी अतिशय सुंदर आणि आनंदाची वारी ही आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात घडायलाच पाहिजे, असं मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण महाराज की जय. काय म्हणले आजी? काय म्हटले? आणि आता ताईकडे गेलो तिथे मग ताईने आपलं सहज काय ब्लाउज सामान
दादा तुम्ही आता रस्ते मोठलोय काय घेऊन येते तिकडे माग काय नाही